खास होळी सणानिमित्त बहारदार तुपाणी हृदयस्पर्शी कौटुंबिक एकांकिका यंदा कर्तव्य आहे. लेखक अनिल खांबल, दिग्दर्शक संतोष करपे, निर्माता अरुण ग्रामस्थ, कलाकार अनिल खांबल गुरुजी, विनोद करपे गुरुजी, श्री नितीन राव राणे, डॉक्टर विजय करपे, श्री सुरेश सुतार, प्रतीक पांचाळ आणि कुमार संदीप सुतार. रंगभूषा श्री रमेश सुतार, वेशभूषा संदीप जांभळे, नेपथ्य व रंगमंच श्री ओमप्रकाश भोवाड, तुषार वारंग, संतोष वारिक, कमलेश सोनार, श्रेयस नारकर, सिद्धेश नारकर, अक्षय जाधव, प्रतीक तेली आणि प्रशांत बोडके. संगीत सहाय्यक विकास करपे, सर्वेश करपे, यश करपे, कौस्तुभ करपे आणि हर्ष करपे. प्रकाश योजना श्री जगन्नाथ खांबल. यंदा कर्तव्य आहे सादर करीत आहोत. मौजे अरवे ग्राम नाट्य मंडळ सादर करीत आहेत. यंदा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण पार पाडल्याशिवाय कोणी इथून जाऊ नये. आहेर आणला तर आहेर पण द्या आणि जेवण पण जा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देवा महाराजा राम नानानू काय देवपूजा चालल्या वाटतं. होय रे. अरे आज संकष्टी ना. देवपूजा केल्याशिवाय मी तोंडात पाणी सुद्धा येत नाही बघ बाबा. म्हणजे झाल्यावर घेतात सा. अरे प्रसाद घेतो प्रसाद. गजा भाऊ सकाळी सकाळी झाला. हा घ्या प्रसाद. घ्या घ्या देवाचा प्रसाद आहे तो. काय योगायोग आहे बघा. मी
आणि प्रसाद मिळू अहो त्या नशीब लागता म्हणजे माझा काम होणार. गजा भाऊ हा. काम आणि माझ्याकडे हो तुमच्याकडे नानानू तुमचं चिरंजीव विघ्नेश हो, त्याच्या लग्नात यंदा विचारा असा माका म्हटला खरं काय खोटा तर येवता जाऊन बघून म्हणून हाय सरील. होय रे. अरे यंदा कर्तव्य आहे याच काय आहे. आमच्या कोला मुलाचं एखादं स्थळ आलं देऊया मारुडून. नानू तुमका माहितीच आ माझा वधूवर सूचक मंडळ हा. काय म्हणतात हो त्याच्यात तुम्ही तुमच्या विघ्नेचं नाव नोंदरा म्हणजे झाला. हो असे हजारो स्थळात माझ्याकडे बघा अगदी शिपायापासून ते कलेक्टर पर्यंत चांगली गोष्ट. वकिलापासून डॉक्टर पर्यंत अरे वा कोला मोलाचा इलाज देऊया मारुडून. फक्त नाव नोंदणीचे तेवढे 10,000 रुपये भर. किती 10,000 म्हणजे झाला. ओके कसं हात लावता आणि पोराचं लँडरला बघा. पैशाचा विचार केलो तर अवघड आहे. मी विचार करतो आणि येतो तुमच्या कार्यालयात. ते शक्य नाही. तिकडे जायची काहीच गरज नाही. ठीक आहे गजा भाऊ तुम्ही या या मी त्याचं काय ते ऐकतो. हे पहा नानासाहेब, माझ्या लग्नाची कुठेही जाहिरात करण्याची गरज नाही. मी माझा विचार तुम्हाला यापूर्वीच सांगितलेला आहे. विघ्नेश अरे तू म्हणतोस असं होणं कदापि शक्य नाही. का काय शक्य नाही? अरे मी म्हणतो म्हणून शक्य नाही. तुमची ही हिटलरशाही मला मुळीच मान्य नाही. अरे विघ्नेश अरे आपल्या तोला मोलाचं एखादं स्थळ आल्याशिवाय या लग्नाला माझी मुळीच मान्यता नाही. समजलं. हो हो समजलं. आता तुम्ही ही नीट ऐका. नानासाहेब जगदाळे, माझं ज्या मुलीवर प्रेम आहे आणि ज्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे तिच्याशीच मी लग्न करणार, अन्य नाही. विघ्नेश अरे मी बाप आहे तुझा बाप. अरे तुझं हित कशात आहे ते समजतं मला. अरे जे कदापि शक्य नाही त्याचा विचारही करू नको. समजलं. येतो मी. आयला ही मोठी जुनी जाणती माणसं का बरं हट्टाला पेटतात समजत नाही. काहीतरी केलंच पाहिजे, नाहीतर हे आमचे नाना बळे बळे बोल्या चढवतील. काय बरं करावं समजत नाही. हा 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 संकट काळी धावून येतो तोच खरा मित्र. माय बेस्ट फ्रेंड रमेश. ओके त्यालाच कॉल करतो, त्याला बोलावून घेतो. हॅलो हॅलो अरे हॅलो रमेश, अरे कुठे आहेस तू? अरे ताबडतोब जरा निघून ये इकडे आमच्या घरी. अरे ताबडतोब ये, जरा अर्जंट काम आहे. कुठे असशील तसा दावत ये. बोल हा? अरे काय काम काढलं? अरे यारे काय चेडू पडलं किती दिसता? अरे काय सांगू रमेश, आमचे नानासाहेब हा ते म्हणाले त्या गजाभाऊच्या वधूवर सूचक मंडळात नाव नोंदूया. अरे जाहिरात दिले म्हणे.
काय यंदा कर्तव्य आहे. अरे त्या गजाचं काय रे, त्याचा होईल धंदा आणि माझ्या जन्माचा वंदा. वय रे तुला खरा मित्रा, आता आपल्या काहीतरी करू का जावा. अरे मी बोलू का रे नानांशी, बघतात काय म्हणतात ते. अरे तुझा काय अपमान करून घ्यायचा आहे काय. अरे आमचे नाना हा कोणाचेच मुळे ऐकत नाहीत. तुला वाटेल ते बोलतील. चले का रे, मित्रासाठी करेल मी सगळं सर. देखेंगे आगे क्या क्या होता है. ठीक आहे असं म्हणतोस. हो तू थांब इथे, आमचे नानासाहेब येतीलच एवढ्यात. येऊन दे, तू बोलून घे त्यांच्याशी. बोलतोच. मी जरा जाऊन येतो. कुठे थांबशील. आपला नेहमीचं ठिकाण कुठे. हॉटेल विश्रांती. बरं, ठीक आहे. ओके येतो मी. येऊन दे, नाका पण जाऊन बाहेरच जाऊ तर. काय गेलं रे नाना. ओ नाना, ओ नाना जेव्हा बाहेर नाका वर्षी जेव्हा जाऊचा. अरे रमेश, तू केव्हा आला? हो काय आत्ताच विघ्नेशनी फोन केला होतो. हा. म्हटलं जरा तुझ्याशी बोलू का म्हणून मी लय धावत परत. अरे मेल्या तुझा या धावत पळत निमित्ताचा. रमेश, हा काय बोलायचं होतं तुला आणि कोणत्या विषयावर? काही आपण आणू. तुम्ही म्हणे विघ्नेचं लग्न ठरवता. हो. अरे बाप म्हणून माझं ते कर्तव्य आहे. हो पण अरे पण काय? हो तो त्याच्या कर्ज करून कधीच मोकळं झालो. अरे काय म्हणतं का? होय अरे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? हो त्या वैष्णवीवरती प्रेम आहे. कोणावर? त्या वैष्णवीवर. आणि दोघं कसे इलू करत. दोघा एकमेकांना कसं प्रेम आहे बघा. आणि दोघा एकमेकांना अनुरूप आहे तो. अरे विघ्ने, अरे रमेश, हा ती दोघं अनुरूप असतील हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा रे? बाप म्हणून माझा ना रे. अरे हो नाना तुमच्या म्हणणं अगदी योग्य आहे बघा. आता कसा बोललास? हो पण मी काय म्हणतो, एकदा तुम्ही ती का बघा तरी मग काय ते ठरवा योग्य आहे की माहिती. रमेश, हा ते शांत पण मला शिकू नकोस. आणि हो, हा लहानपणी मोठा घाट घेण्याचाही प्रयत्न करू नकोस. नानू शांत अरे काय शांत राहा. जर शांत लोकांनी विचार करा, या तुमच्या दोघांच्याही बरं आहे बघा. रमेश, समझने वालों को इशारा काफी होता है. अभी ध्यान में आया? आया चल निघून. जाते बापलो काही तर माझी काही डाळ शिजाती ना. साहेब साष्टांग दंडवत हो, साष्टांग दंडवत. कोण? गजाभाऊ? हो साहेब हा, तो अल्प म्हणलं. थांबा थांबा काढतो तो माझी. हो किती तरी स्थळं येतात बघा. ही पहा थांबा थांबा. मुलाची हा, हे बघा, हे बगळे, कोण? हे बगळे, बघले. चल 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 चल. अहो हे कावळे, हे पण काय म्हटलात मोठ्या बघा? कावळे, कावळे. चल 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 चल. हे डोई पुढे, काय असं का? हे आगलावे, अहो याशिवाय दुसरं काही नाही तुमच्याकडे? हे देशमाने, देशमाने, अहो हे देशपांडे, देशपांडे. हा हा हे देशमुख. हा, या देशमुखाला तेवढे बोलावून घ्या. जमतं का पाहू आपण. आणि मी येतो तुमच्या कार्यालयात आणि जमून टाकू दे. ही काय नानासाहेब, घेतो बोलावून, पण तुम्ही येवा म्हणजे झाला. अहो आता येणार म्हणजे
मात्र त्या देशमुखांना तेवढं बोलावून घ्या. हो देशमुख जातच ग म्हणजे 10,000 रुपये भरले नाही आहेत ना हा, असं सोडायचं नाही मी येतो तुमच्या कार्याला. येतील धावत पळत. मला ते विघ्नेशचा जेवढा बघा भीती वाटता मला. तुम्ही काय काळजी करू नका विघ्नेशची. येतोय बा. परमेश्वरा, अरे काय करायचं या पोरापुढे. एकुलता एक पोर आणि ही त्याची थेर. अवघड झालं. काय होणार आहे कोणास ठाऊक. मी म्हणे तेच आणि तसेच गणेश. विघ्नेश, आपल्याला उद्या गजाभाऊंच्या वधूवर सूचक कार्यालयात जायचं आहे. मी येणे कदापि शक्य नाही. अरे तुला यावंच लागेल. तयारीत राहा, मी येतो. अरे विघ्नेश, काय काय एवढं रामायण. अरे कसलं काय. उद्या म्हणे हा त्या गजाभाऊच्या वधूवर सूचक मंडळात हा जाऊया. देशमुखांशी सोयरीक जुळवूया. अरे कोणाचं काय तर आमच्या नानांचं काय. अरे विघ्नेश, हा अरे हसण्यावर येऊ नकोस. अरे आपल्याला काय काहीतरी करावं करायचंय? लागेल. अरे आपल्याला काहीतरी लवकर हालचाल करू हवी. होय होय रे होय. वेळ फारच कमी आहे. होय रे. म्हणतात ना हा रात्र महिन्याची आहे. खरंय तुझं. अगदी तसंच. होय रे, पण करूया काय. अरे विघ्नेश, पळून जाऊन लग्न केलं तर काय होय. छी छी छी. काय तुझे घाणेरडे विचार. अरे अकलेच्या कांद्या. अरे विघ्नेश जगदाळे म्हणतात हा दाबात राहायचं हा आणि रुबाबात मिळवायचं. कसं होय रे. पुढे काय. आमच्या नानांचे मतपरिवर्तन हा होईल हा
आणि जो कोण करेल हा अशी एखादी व्यक्ती शोधूया बघ. कोण आहे ती? अरे नानाची समजूत काढणारी एकच व्यक्ती आहे बघ. कोण? अरे ते बघ आपले भाऊ. होय रे होय, भाऊ काका. होय गावात त्यांना भाऊ काका म्हणून ओळखतात. आपण त्यांचीच मदत घेऊ. ते गावात एकमेकांच्या अडीअडचणीला नेहमी धावून येतात. आपण त्यांचीच मदत घेऊ. होय. अरे आपण त्याच्या घरात जाऊ होय. आणि त्यांना सगळी हकीकत सांगू. नानाची तेवढी समजूत काढा. अगदी त्यांच्या हातापाया पडू, विनवणी करू. चल चल ओके. आपण नानाच्या घरी जाऊया. अबकी बार नानांचा दरबार. डोळे त्यात काढले मी म्हणते पैसे बाकी मी सांगू शकतो लांब त्याची नजरच बघली गणपती. नमस्कार भाऊ काका. कसे आहात? कसे आहात? चालला बरा चालला. हा आज मेल्यानं तुम्ही शरे माझ्या घरातीला रमलो लिहिलो की काहीतरी भानगड हात म्हणून तसा नाही हो. तर कसा रे फक्त आमचं एक काम आहे. याकच आम्हा होय काय का काय रे आणि ते काम तुम्हीच कराल म्हणून तुमच्याकडे आलो आहोत आम्ही. मी होय भाऊ काका. काम तरी काय त्या सांगा मरे. हो भाऊ, हे विघ्नेचे वडील नाना. यांचा आणि काय रे मधी होय विघ्नेचं लगीन ठरवतो. विघ्नेशचा लगीन हो. ठरवतो. होय आणि त्या विघ्नेशाक मान्य नाही हा. बरोबर मा. होय. कारण की अरे कारण याचा काहीतरी दुसरीकडे जंगाट हा. बरोबर. या तुमच्या कसं माहिती? अरे माका कसा माहिती पोरानू. हा अरे ह्या कलियुग हा कलियुग. तुम्ही जरी माका ताका सूर लावून दिलास नाही ना पाणी तुमचा खैखै मुरता खैखै मुरता. या सगळा भाऊ काका माहिती आहे. मेल्यानो 50 पावसाळे बदलले होय हो. आणि उगाच नाही कावळे नाक्यावर बस. हो भाऊ ते जाऊन दे. मग पुढे तुम्ही आता मदत करा मी मदत काय करू म्हणजे झालं. काय रे भाऊ काका हा. खूप मोठ्या आशेने आलो होतो आम्ही तुमच्याकडे. अरे पण मी करू का का तुम्ही सांगा बरे. हो भाऊ काका हा आमच्या नानांचे मतपरिवर्तन करण्याचे काम फक्त तुम्हीच करू शकतात. नानांका बदलू. येस. तुमचे मत बदलण्याचा त्यांचा विचार होणार नाही. असा म्हणतो प्लीज आमच्यासाठी तेवढं काम करा. हो. तुमची शक्ती युक्ती हा. भक्ती सगळी पणाला लावा. शबाश पण शबाश. आमचं एवढं काम करा. हा हा म्हणजे आधी तुम्ही झंगाट करा. काय रे तुम्ही माका याच सांगा बरे. हा तुम्ही हे दोघे बिन पाण्याचे खै खै प्यावला रे. अरे तसा नाही रे. ए हा खै खै कसलो भानगडी हो. ह्यो जरा डिटेल सांगा मरे. विघ्नेश टाकून टाक तू काय त्या. भाऊ काका हा बोला. मुलगी सुंदर आहे. हो. आता माका कशा करूया चांगली आहे.
गोरी पान आहे, अरे ताण आहे रे विचार नाही मरे. उंची 5 फूट आहे. ए मापा काढून नाही सांगत. मी काय सांगतो ती कोणाची आ ती वाव कोण बापूस कोण ती रवता खय तिचा घर खय ह्या सांग रे. ताकात जातात नाही मेल्यानं भांडार नको काय रे. हा भाऊ काका, बोला. तिचं नाव वैष्णवी आहे. आणि चाच पडतात किती रे ती गावात बापूस कोण नाही मरे. तिचे पूर्ण नाव सांग बरे. वैष्णवी खास वैष्णवी हा भाऊ प्रेम करताना नाव येणार नाही. वैष्णवी भाऊ वाघमारे. काय 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 म्हटलं भाऊ त्याला भाऊ नाव माझा तुझं बापूस मी असं काय काय त्या सरळ सांगावं. तू सांग तू सांग म्हणता दोघात या मुलगी अनाथालयाला काय 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 मुलगी अनाथालयाला मुलगी अनाथालयात हा. होय. हे दोघे तिचं नाव सांग बरे. आपलं 25वा वाढदिवस साजरा करून काय गेलो होतो. मी आधी काय सांगते तिचं नाव सांग बरे. नाव सांगून टाकले. वैष्णवी भाऊ वाघमारे. वाघ मारे तिने कधी मुंगळी तरी मारला वाघ मारे. काहीतरी तुमचा सगळा या वेगवेगळा आहे. भाऊ मी सांगतो, सांग सरळ सांग खरा खरा सांग. परत एकदा सांगतो. सांग बरे. मुलगी अनाथालयाला मुलगी अनाथालयात हा 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 हा. आणि यो विकले हे कशाकडे म्हणलो 25वा वाढदिवस साजरा करून काय गेलो होतो. शायनिंग मारून नाना साहेबांचा हो. आणि थैसर याची ओळख पडली. ओळख पडली की विकेट पडली. तुम्ही काय ते ठरवा. होय ना रे. तर तुझं 25वा वाढदिवस साजरा करून केलंस मारे तू. आणि केक तिनं कापला आणि मेन मध्ये सगळे पेटले तुझ्यो. असं आहे आता. भाऊ काका, हो ना. आमचे एकमेकांवरती खूप नितांत लय प्रेम आहे. प्रेम हा. तसाच ठेवा बाबा. प्रेम तसाच ठेवा. हा, पुढं असो असो तुमचा प्रेम असो. म्हणजे मुलीचे आई वडील नाही नाही. पुन्हा पोरगी अनाथ आद होय आणि म्हणून या नानांका मान्य नाही हा. होय. भाऊ काका, बोला. आता तुम्हीच आमचे नाथ व्हा. नाथ असं म्हणतास नाथ हो. आणखी काय हो. अनाथालयाचा नाता तुझं नमो. इकडे इकडे नमो. इकडे नमो. तुझं नमो इकडे घेऊन जा. पोरांनो, हा आता तुम्ही एकंदरीत सगळी भानगडी सांगलाच म्हणून होय. विषय पटलो पटलो. पटलो. आता तुम्ही निश्चिंत राहा. नानांका बद्दल भाऊ काका, तुमचे खूप खूप उपकार होतील. बघाच नानांका बदलते. तुमचा काम झालाच म्हणून समजा. तुमचे खूप उपकार होतील. अरे उपकार कसले. जगाच्या कल्याणा भाऊ काकाच्या विभूती. चला म्हणतात ना परमेश्वर. प्रयत्नांती नाना नाही प्रयत्नांती भाऊ काका. चला हा निश्चिंत रवा. भाऊ काका, येतो आम्ही. अरे हे भाऊ काकाचा शब्द बरे. जरा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तेवढं मनावर घ्या. माझ्या मित्राचा प्रश्न. करूया. नानांचे मत परिवर्तन. आता एकच मिशन नानांचे मत परिवर्तन. हा अवघड पण पोरांची आयुष्याची वाट. काहीतरी करू कसं. नानांका बदलू होय. नानांका बदलू होय. चलो नाना भेटू आपण.
नानानू ओ नानानू नाना साहेब जगदाळे आहेत का हो घरी ओ नानानू अवघड जाग्याचा नमस्ते भाऊ नमस्ते. या नाना साहेब आज कसं काय येणं केलं? सहज आलो सहज वाट नाही चुकलो पण सहज आलो काय काम काढला? काही नाही हो नानानू सहज रे हो. तरी विशेष काम कसला हो समाजाची सेवा तुमच्या भाषेत सांगायचा तर आपली नुसती उठाठी काठे घरी काय हो कावळे नाक्यात बसून दुसरं काय करणार? आता कसा तरी पण काहीतरी विशेष. काय नाही होणार सहजच काय हो सकाळी आज तो पेपर वाचलाच नव्हतं तुम्ही नाही हो. नाही वाचला काय विशेष? विशेष हा आजकाल जळल्याने पेपर वाचूक तरी हवे उघडलो की पेपर काही बलात्कार काही आत्महत्या काही हे सगळी भानगडी भानगडी भानगडी. आज मात्र वेगळी भानगड हो एकुलत्या एका मुलाने वडिलांनी प्रेमाला नकार दिल्याने काजीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. किती वाईट बातमी हो. अरे रे खूपच विचित्र आणि वाईट बातमी ना सकाळी सकाळी. पण भाऊ भाऊ बोला पण ही बातमी मलाच सांगावी अशी तुम्हाला नाही, काय नाही. वाटली हो? ते तुमकाच सांगू जी असा माझा काही एक त्याचा कारण नव्हता नाना पण नानानो तुमका असं नाही का हो वाटत की हल्लीची पोराले विचित्र वाटत होय वर भाऊ. हो फारच विचित्र वागतात. अहो वडीलधाऱ्यांना मान देत नाही त्याला किंमत देत नाही आणि आली तर गेला कर. नानानो आपलं काय कसं होतो हे आवशी बापचा पोरगी बघूची आम्ही आपल्या अंतरपाटाच्या माग असा उभा राहायचा माया घालूची गेला तो काळ आपला गावी गेला आता राहिल्या त्या फक्त आठवणी नानानो काळ बदललो हा खरा. तसा मोठ्या माणसाने बदलूक नको काय हो तुमका नेमका काय म्हणून जातो? हो थोडा जरी त्या मोठ्या माणसाने ऍडजस्ट केला नाही तरी ह्या पोराचा जीव गेलो असतो बा छे छे नाही ना ताच माका सांगू नाना गंभीरशे झालात मग हो गंभीर होणार नाही तर काय करणार? अहो वडीलधाऱ्यांना समजून घेतलं तेच अहो आवाज मोठा करून बोलतात मुलं आणि प्रसंगी अंगावर धावून येतात हो. पुढची वाटचाल अवघड आहे नाना पुढची पुढची वाटचाल वाटचाल बिकट आहे हाच माका तुमका सांगूचा होता म्हणून पेपर घेऊन तुमच्या घरा घेऊचा लागला पुढची वाटचाल नाना अवघड आहे. नाना पुढची वाटचाल अवघड आहे. नमस्ते नानासाहेब नमस्ते. या गजाभाऊ या या या. अहो मुलीकडच्यानी कधी येता असं विचारलं. बरं झालं एकदाच. गजाभाऊ आज कितवा दिवस होळीचा? पहिला दुसरा तिसरा उद्या रंगपंचमी ना? परवा परवा रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी येतो म्हणून सांगा. वेळ घेऊ नका. काय नाही का? आता वेळ काढणं बरं नाही. वेगळीच तेवढं बघा. विघ्नेशला घेऊन येऊ आपण. सांगतो तुम्ही यावा नक्की येतो.
काय करायचं? नाना त्याच्या बरोबर बोलत होतास वा होय. कोणाचा लगीन म्हणजे आमचा पुत्र विघ्नेश. त्याचा लगीन अहो यंदा त्याचं कर्तव्य आहे म्हटलं. काय विघ्नेशचा लग्न म्हणजे नाना नाना सावध व्हा सावध हो सावध तो सुखी हो नानानू तुमच्या विघ्नेश तो मित्र तो रमलो त्यांना काय आदतला. त्यांना माका त्याच्या प्रेमाची सगळी भानगड सांगला ना म्हणून मी तुमका सावध करतोय सावध तो सुखी. ओ भाऊ कसलं प्रेम. ते तर मी बघितलं अहो आज प्रेम उद्या लग्न आणि परवा घटून स्फोट. घटस्फोट असं हो, घटस्फोट तेच काय ते घटस्फोट. ताव होऊ नये म्हणून मी म्हणते प्रेम बिम काय नाही हो, नुसतं अळवावरचं पाणी. एकदा का लग्नाच्या बेडीत तो अडकला की येईल तारेवर. नानानू लग्नाची बेडी अडकवाच पण जिच्याशी प्रेम हावो तिच्याशी अडकव आणि ताक तुमच्या दोघांच्या भल्याचा आणि शानपणाचा कळला मग. हो भाऊ आमच्या टेटसला शोभायला नको. एकटच अहो ना जात ना पात ना आई वडिलांचा पत्ता अशी मुलगी एक जगदार घराची सून कराय छे 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 कधी शक्य नाही ते. नाना तुम्ही माका सांगा कावळ्याच्या विष्ठेत ना जर बी पडली आणि तिचो उद्या वटवृक्ष झालो तर त्याचो बाप काय कावळो होता. भाऊ याच्यातून तुम्हाला नेमकं काय सुचवायचं आहे हो? हो माका ह्याच सांगूचा फोटो स्टेटसचा आविर्भाव नको नानानू. हो मी काय म्हणतोय ती पोरगी निव्वळ अनाथालयातली हा म्हणून तुम्ही तिका नाकारू नको तिका अवहेरू नको. हो कदाचित ती एखाद्या कोळशाच्या खाणीतली हिरकणी असत मग. ओ भाऊ अहो कुठे तो इंद्राचा ऐरावत आणि कुठे ती श्याम भट्टाची तट्टाणी. हो आमच्याशी तुझं सोयी जुळणार आहे का आणि कशी बरोबर होईल. नानानू तुमच्या स्टेटसला शोभणार नाही तो खोटो अविर्भाव सोडा. ओ एकदा त्या पोरीचं बाप म्हणून जरा बघा तुमचा काळीज हलत. हे बघा भाऊ हे बघा भाऊ पुन्हा एकदा सांगतो खानदानी घराण्यातली पोरगी या घराची सून होईल. नानानू मी काय म्हणतोय तुम्ही एकदा ती पोरगी बघा तरी मग आणि मगे काय तो तुमचा निर्णय घ्यावा हो. भाऊ अरे ज्या वाटेने आपल्याला जायचंच नाही त्या मार्गाची चौकशी करा कशाला. आता बघा तुम्ही यातच माका सांगा तो तुमचा पुत्र विघ्नेश हा त्या अनाथालयात जाता का हो, त्या येण्याचा. आणि गेल्याबरोबर तिच्या प्रेमात पडता काय म्हणजे ती पोरगी नक्कीच लाखात एक असणार मग. भाऊ अहो ते लाखात एक असेल सुद्धा पण ती मी का मान्य करावी. नाना नाना ओ राजमहालातल्या राजवस्त्रे परिधान केलेल्या त्या राजकन्येला सोडून जंगलातल्या वल्कले नेसून आलेल्या त्या शकुंतलेला दुःशासनाने का बरी पसंत केली नाना. स्टेटस इथं स्टेटस कुठं आला. राजपुत्राचं लग्न राजकन्येशी व्हायला हवं ना. जंगलातली ती मुलगी आदिवासी मुलगी शकुंतला तिच्याशी का झालं. भाऊ
या पुराणातल्या कथांचा इथं काय उपयोग? उपयोग आहे नाना, उपयोग आहे. हो, या जीवन जगताना नेमकी संकटावर कशी मात करूची ह्या आमका महाभारत सांगता हो. खरा द्या. आणि जीवनात नेमका कसा वागूचा ता रामायण सांगता. तेही खरं आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही विचार करा. भाऊ, माझ्या डोक्यात विचारात काहूर मधले काहूर. माझना काऊरच माझना. अहो, या पोरीच्या विचाराने रात्रभर झोप लागत नाही. काय करावं हे सुचत नाही. नाना, तुम्ही तोच विचार बदला आणि जो विघ्नेश म्हणतो आहे तसंच करा आणि ताच तुमच्या दोघांच्या भल्याचा शहाणपणाचा असा माता म्हणूचा. नाना, तो पेपर घ्या मग तुम्ही एकदा आणि पुन्हा ती बातमी परत परत वाचा आणि त्या पोरग्याचा बाप तुम्हीच असाच असा समजून पेपर वाचा. मग तुमचा काळीज बघा नाना कसा हलत तापत येतय. आणि जर माझी गरज पडलीच हो तर जरूर मदत कर. या भाऊ या. बिझनेस काय हो? कोण रमले? हा, अरे डोकं दुखताय त्याचं. झोपलाय आतमध्ये. हा हा. आई औषध न लगे मजला. आई औषध न लगे मजला. अरे काय मेल्या येण्यासारखा बडबडतोस. अहो नानानू, त्या वाक्याला त्याच्या डोकेदुखीच्या औषध आहे बघा. रमेश, हा, मी नाही समजलो रे. अहो तो नरा घ्या त्या दमयंतीच्या प्रेमात पडलो. कोणाच्या? दमयंती. हा, तो नल राजा आणि ती दमयंती. होय. काय त्या म्हण? आणि त्या दमयंतीच्या विहाराने राजगड पण नाही जात. बघ. नराच्या व्याकुळ झाला, व्याकुळ झाला. आजारी पडलेल्या आईला म्हणते, हा, आई औषध न लगे मजला. अरे आई औषध न लगे मरला नव्हे. अरे पुराणामध्ये हा. आई औषध न लगे मरला. हा, म्हणजे तिच्या आजाराचं औषध नळराजा आहे असं तुला म्हणायचंय वाटतं. होय. हा. अरे विघ्नेश, कुठला तरी संदर्भ कुठेतरी लागतो, मूर्खासारखा बडबडतोस. तर निघतून. चाटतोय बापडू. माका दिसता का नाही बोललो. अरे काय दिसता तुका? येतो मी पण जरा. त्याला टाकलं ती काय गेली. ओ नानानू, लग्नाचं नाना होत काय? नानासाहेब चौधरींचे घर हेच काय हो? होय होय. ओ नानानू, कोण? या 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 या. मीच नानासाहेब जगदाळे. आणि आपण कोण? अरे कुठून आला? मी सूर्यकांत देशमुख. सूर्यकांत देशमुख. मी गजाभाऊनी तुमच्याकडे पाठवलं. कोण? खजाभाऊनी? वधूवर सूचक मंडळातून आलो. या 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 देशमुख साहेब, बसा 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 बसा. गजाभाऊनी पाठवलेला माणूस म्हटल्यानंतर नमस्कार, बसा. बरे झाले आपण आलात ते. हा बघा, माझ्या मुलीचा फोटो आणि ही पत्रिका. फोटो हा, हे बघा. फोटो उत्तम आहे हो. ही पत्रिका. पोरगी ही छान दिसते. पत्रिका जुळली की पुढचं बघू. देशमुख
तुम्ही बसा मी आमच्या विघ्नेशला वरून आणतो. फोटो द्या. विघ्नेश, योगायोग चांगला नाहीये. राहू केतूचा अडसर दिसतोय. आपण काय ज्योतिष आहात का? मी आणि ज्योतिषी नाही रे बुवा. मी आपलो एक साधो माणूस असेल, पण हो या वर्तमान काळात खै खै काय काय घडता आणि खै खै बिघाडता त्या तुका इत्यंभूत सांगताय म्हणे. पण तुम्ही कोण? मी सूर्यकांत देशमुख. काय सूर्यकांत देशमुख? ते खरीसून इलाज हो. ओ इलाज खरीसून. पुण्यावरून. हा म्हणजे त्या गजा भाऊ काय हो म्हणजे हैसर तुम्ही सोयरी मिळवून इलाज हो असाच ना? होय. आणि काय तुमची पोरगी म्हणे लाखात एक हा खरा नाही हा? होय. हा पण तुम्हाला कशी कळली? मला अरे माहिती काढूची लागता कावळे नाक्यावर बसून बसून. काय जगाच्या कल्याणा भाऊंच्या विभूती बघा. तुमची बोलणे मला समजलं नाही. समजेल हो देशमुख, समजेल माझे बोलणे. पण मी काय म्हणतोय, तुमची पोरगी जरी लाखात एक असली ना तरी ह्यो पोरगो तिच्या योग्यतेचो नाया. कारण कारण वर्गा चांगला आहे हो. पण काय? त्याचे सगळे अवयव दैच्यात पण त्याचो एक अवयव नाजूक 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 चाललो. अहो तो कोणतो अवयव? अरे बाबा त्याचा हृदय त्या असा तसा नाजूक होता. ओ दिल दे चुका है. म्हणजे काय त्याचा दुसरीकडे प्रेम आहे? अरे ह्या काय मला बापूस पोरीचो तुका कळणार नाही रे. सर सोप्पा समजने वालों को इशारा काफी होता है. नानासाहेब, हो नानासाहेब, नानासाहेब, इकडे या. देशमुख काय झालं? तुमच्या मुलाचे दुसरीकडे प्रेम आहे काय काय? आणि तुम्ही आम्हाला फसवता. छे 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 बाबा छे छे हे योग्य नाही केलं तुम्ही. छे छे आम्ही येतो. पाया पडतो देशमुख. आम्ही येतो आता. हो देशमुख थांबा. हो देशमुख. भाऊ काका हे काय तुम्ही योग्य केलेलं नाही. नाना नाना हो काय योगिनी काय अयोग्य आहे तुमका तरी कळता हो. आज तरी विघ्नेश म्हणतात ताच योग्य आणि तसाच करा काय म्हणतो? आणि ताच तुमच्या भल्याचा असा नाना. छे 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 मला गजा वगैरे गेलं पाहिजे आणि त्या देशमुखांची समज घातली पाहिजे. येतो मी गजा वगैरे जाऊन. या औषध खाऊ भुगली टाकूची काय काय केलं? अरे काय सांगू मेला तो देशमुख गेलो होतो. हा पहिल्याच बॉलला मेल्याची विकेट पाडली. आल्या पावली गेलो चोळी. वा वा छान केला नाना. नाना तो देशमुख पुढं नाना माग देशमुख पुढं नाना माग गेले. गजा भाऊची समजूत काढ. जाऊ दे त्यांना. पण पुढे काय? पुढं आता काय सांगू घाम आता मी काय म्हणतोय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवली बघ. आता करू बा गनिमी काऊ करू हो गनिमी काऊ. हो म्हणजे काय? काय रे भाऊ काका म्हणजे काय तुमका साधं वाटलं? ए अरुळचा पाणी आहे अरुळचा.
मुंबईचा नाया मापून खायचा आणि कुठून खायचा. हो भाऊ काका. गनिमी काव म्हणजे काय? हे गणे मी खाऊ काय सांगू तुका. मित्र तो रमलो काही रमलो काय समजत नाही काय त्याला तेवढं बोलवून घे. शेवटचो पर्याय गणे खाऊ बोलवून घे सगळा सांगतोय बघ. येस ओके मी त्याला कॉल करतो. बोलव बोलव काजीत कोंडा खात. हॅलो हॅलो रमेश. अरे रमेश कुठे आहेस तू? अरे जराशा असेल तसं ताबडतोब निघून ये. इकडे भाऊ काका आले. अरे अर्जंट मध्ये ये. हो धावत असशील तसा ये. अर्जंट मध्ये ये निघून. काय म्हणतो काका? ये ये. कोण रमलो ये 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 बाबा. हा गडबडीने बोलवला तर काय करणार गडबडच तशी. हा काय नानाने लावला या पाठी गडबड. तुमका पोरानं मी शब्द दिले हा होय तुमचा काम करणार होय म्हणजे पोरानं हा नानांका नाना परीन समजावलं पण ऐकतील ते नाना कसले. कोणाचेच ऐकत नाही. पालत्या घड्यावर पाणी. हो मग आता करूच काय त्याच्यासाठीच बोलावलं. मग ठीक आहे. काय रे खरा खरा सांगायचा हा शेवटची लढाई या होय पोरगी हवी आहे ना. होय नाना तू काय होय म्हणतो. माझ्या मित्रासाठी आली आहे. मी काय म्हणतोय नानानी त्या पोरगेत कधी बघला नाही काय रे. बघा बघा त्या वैष्णवी बघला नाही ती काय छे छे नाही भाऊ का. बघा रे नाही त्याने पाहिलेलं नाही. चोरून मारू नाही ते कधीच तिकडे गेलेले नाही. नाही चोरून बघूची त्यांना सवय नाही. हो मी ते काय त्या सांगतो काय चोरून बघा म्हणून. तुम्ही एकदा बघा तरी मग निर्णय घ्या. मग ना ते ऐकतील बरोबर. घाम पडला पुढं. भाऊ काय रे? काका, नानानी पोरगी पाहिलेली नाही. ह्या बघा हा नानांनी पोरगी बघितलेली नाया नाही ह्याच आपल्या पथ्यारा कसा बरोबर. तुमचा काम झालात म्हणून समजा. यस हो पण कसं काय? नानांनी पोरगी बघितली नाया नाया. नानांनी पोरगी बघितली नाया नाया. आईला मी का आता पळवते. हो भाऊ काका हो, या का आणि या वया. अरे तसा नाही रे. मग तुम्ही तो तर्क लावता असो. हो मग कसं म्हणतात ना भीक नको पण कुत्रा हवं. याचं काम करायचं मी हो माता कुत्रा. अशी म्हणलं की पाणी येईल माझ्यावर. खरंय पोरगी नको आम्हा. हवी या. मग ऐका शेवटचा उपाय गणी मी काऊ तुमच्यासाठी करणार. चालेल. ऐकताच नाही हो हो भिंती कान नाना गेले तवस सांगते काय काय करू द्या. तू विश्वास व्हा मा सांगीन त्याला तिकडे कावळ्याला त्या पचकन मग गोंधळ होईल. मग मी जबाबदार नाही. नाही हो पचक नक्की ना. नक्की ऐकणार होय ऐका हा उद्यापासून मी या गावातून गायब होतो. काय बहिर्जी नायकाच्या भूमिकेत जातय. काय म्हणजे काय करणार. अरे महिनाभर गावातून गायब. मग हे आमचं काम काय होणार. अरे त्याच्यासाठीच जाते म्हणे. मग ठीक आहे. हा ओके हे हा उद्यापासून तुम्ही गावातल्या लोकांना काय सांगायचा. सांगतो. भाऊ काका देव दर्शनात गेले. काय सांगता. भाऊ देवाकडे गेले. भाऊ देवाकडे गेले देव दर्शनात गेले. देवदर्शनाला. असा सांगा. मास्तर कोण होतो रे शाळेत तुला. काय म्हणते लक्षात घ्या. पुढे पुढे हा
कार्याच्या खिंडीतून सुरुवात, काशी, बनारसी, वायंबोशी आणि मग वैष्णवी देवी असो माझा प्रवास आहे. तो फक्त तुमका माहिती दोघांका. शेवटचा प्रवास कया वैष्णवी देवी. मी काय सांगूचा लोकांका, भाऊ काका 1 महिना देवदर्शनात गेले. कळला मग? कळला. पचकायचा ना. ओके ओके काय. पण मी प्रत्यक्षात खाई जातो रे माहिती आहे तुका? कोण? तालुक्याच्या ठिकाणी हा सुंदर एक बंगलो घेताय भाड्यान विकत घेतात. भाड्यान घेतो आणि अनाथालयात ना त्या वैष्णवी अशी उचलून आणतो आणि माझ्या घरात ठेवून भाड्याच्या माझा चेडू म्हणून ठेवते मग ठीक आहे. असं वागता माझ्याकडे. पुढचा सांगतोय होय. आजपासून माझं नाव बदललंय. बदललास? भाऊ नाईक. काय? भाऊ नाईक. आणि त्या पोरगेचं नाव काय ठेवते माहितीये काय? हा. वैष्णवी भाऊ नाईक. वैष्णवी भाऊ नाही. कळला मा? कळला. ऑनलाईन बुकिंग गजा भाऊच्या सेंटर मध्ये हा यंदा कर्तव्य आहे. माझ्या चेडवाचा यंदा कर्तव्य आहे. कळला मा? कळला. मग तो गजा भाऊ असो पळत नानाकडे येत. नाना काय मग नाना तो तू काय घेतली पळत पळत माझ्या रे. मी पोरीचो बाप. हा असं वाटलं बाबा. हा. फक्त तुमका माहिती आहे, पोरगी लवकर पसंत करा. करतोय. वेळ लावायचो नाही. अजिबात आज नाही. पोरगी बघली, उद्या साखरपुडो, परवा लग्न. ठरवा. तुमची वरात येऊच्या आधी मी दाऱ्याच्या खिंडीत ना कावळे नाक्यात आयडिया कशी वाटते? वा मस्त. फॅन्टॅस्टिक म्हण. लय भारी आयडिया. बरं, आता काय म्हणते मी? सगळा कळला नीट. कळला. या कानाचा त्या कानाला नको. अजिबात नाही. ती कानं भाऊ का काय ती? कोण? नाना येत नाना. नाना. ओ भाऊ काका, ओ काय काय चाललंय आणि या पोरांना घेऊन काय बेत चाललाय तुमचा? म्हणजे तुम्ही ऐकलास ना देवदर्शनाचा काहीतरी? ऐकलास ना? ताच सांगित. ओ काय सांगितलं? ताच सांगित होते काहीतरी दारियाच्या खिंडीत हो बघितलं. हा म्हणतात होता. त्याचा कसा हा त्यांना समजून सांगलंय. मी दमलंय, आता देवदर्शनात जातोय. महिनाभर मी गावात नसणार. काशी, बनारसी, वायमोशी मार्गे वैष्णोदेवी असा सांगलंय. होय, होय. वैष्णवी देवीचा दर्शन घेणार मग चांगली महिनाभर. गोष्ट. तोस तुम्ही ह्याचा लगीन ठरवा आणि माझे आशीर्वाद असत लग्नात. मी उद्या चाललंय. काय बाबा? चांगली गोष्ट. मेहरबानी. काळजी घ्या भाऊ, काळजी घ्या. भाऊ काका हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. ओके. भाऊ काका. भाऊ काका काळजी घ्या. हॅपी जर्नी. ओके. नाना साहेब, हा जरा आम्ही बाहेर जाऊन येतो. पोरांनो शाण्यासारखी वागा. ओके. होय होय. बाहेर जाऊन या. आपण जातोय. लांब कुठे जाऊ नका. नाही ना. मी पण थोडी विश्रांती घेतो. कोण नानासाहेब? हो नानासाहेब. नानासाहेब. आता केव्हा नका हो नानासाहेब. नानासाहेब. कोण गजाभाऊ? बस ना जरा या, या. होता गजाभाऊ? अहो तुमचीच वाट पाहतो तुम्ही. देशमुखाकडून काही फोन छे 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 छे. देशमुखाचं नाव काढून. अहो काय त्या तुमच्या भाऊ साहेबांनी त्यांच्या मनात जा काय भरवल्या. तुमच्या पोराचा म्हण दुसऱ्या पोरीवर प्रेम आहे. जो देशमुख हायला गेलो तो माझ्या कार्यालयात गेलो. 4 लोक हय बसली. हा देशमुख असो काय चवतावलो. शर्टात हात घातल्यान कसो तरी सुटून पळालंय. ठीक आहे भानगड.
नसीब बाकी काय केलं हो त्या भाऊन हो घातला असेल. भाऊ ही एक चांगली गोष्ट आहे. त्या भाऊ हो घातला पण भाऊ महिनाभर काशी बनारसी वायमोशी आणि वैष्णव देवी गेलेलो आहोत. म्हणजे गेले काशी तोपर्यंत एखादं स्थळ असलं तर सांगा. तर हा तर काळजी नसा तो गजा भाऊ हा. गप बसता मला माहितच होतं गजा भाऊ काहीतरी करतात. आजच एका स्थळाची नवीन नोंदणी झाली आहे बघा. छान 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 छान. हो धावत पळत दिलं तो फोटो आणलं मुलगी पहा उंच छान छान गोरीपान छान छान मुलगी आहे हो. हरणासारखे डोळे खानदानी आहे हो खानदानी आहे. मग हो, वैष्णवी भाऊ नाही काय नाव म्हटलं? वैष्णवी भाऊ नाही नाईक. तिच्या तोलामोलाचा हो 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 हो. ठीक आहे ठीक आहे. बरा गजा भाऊ हा. आमच्या स्थळाची माहिती त्याला दिलात ना. दिली दिली उद्या आपण मुलगी पाहायला जायची. पण त्या विघ्नेशला तेवढं सांगा अहो तो कुठे जातोय? भाऊ काका तो येतो नाही ना मधी तो गेलो महिनोभर. गजा भाऊ आपण विघ्नेशला घेऊनच जाऊ. तुम्ही या. या मी विघ्नेशला तयार करायला सांगतो. सांगा सांगा बरं फोटो द्या तो दाखवा दाखवा विघ्नेशला दाखवतो. काय करता सांग कधी कळणार तुला भाव माझा मनातला. किरकिर लावली आहे. कसली किरकिर लावलं ती? कीर्तन लावलाय तुम्हाला हे माझं कीर्तनच वाटणार. तर काय आहे ते? तुम्हाला कोणाच्या कधी भावना कळल्या आहेत काय? हे नीट ऐका. नानासाहेब जगदाळे नानासाहेब जगदाळे असं तुला म्हणायचं आहे. अरे बाप आहे मी तुझा बाप. देशमुख पळाले ना. आता आणखी कोण? अरे विघ्नेश बाळ जवळ ये. अरे गजा भाऊनी आणि एक स्थळ आणलं. मुलगी खानदानी आहे. उद्या आपल्याला गजा भाऊच्या कार्याला जायचं आहे. नाव काय माहित आहे? काय नाव काय त्यांचं? नाईक. काय म्हणालात? नाही. बाबा तयार हो बाबा तयार हो. नानाचं जी कसं टांगणीक लागलो बाबा. सोबत बोलता बघा देवाचा. नाही. आहे की नाही विघ्नेश माझं सारं काय ते विसर आणि लग्नाला तयार हो बाबा तयार हो. माझा जीव मी जीवन दशेपर्यंत एकदा तर होऊन दे बाबा तुझं. ओके ठीक आहे. तुम्ही म्हणतात म्हणून तयार होतो मी.
बरं झालं बाबा एकदाच. अरे हा भाऊ काका यायच्या अगोदर हा लग्न झालं पाहिजे बाबा तेवढं. आता तो कावळा काय करेल, कावळ्या नाक्यावर बसून तो ते धंदा करतोय. चला चला तयारी लावूया आपण. चला चला आपण जाऊया. बाबा लगीन डिंचक. नानासाहेब, ओ नानासाहेब, झाली का तयारी? ओ नानासाहेब, ओ नानासाहेब, काय झाला काय यांचा? अरे झाली काय तयारी? ओ गजाभाऊ झाली 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 तयारी झाली. तुमची नाही पोरग्याची. झाली 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 झाली. अरे रमल्या, विघ्नेश, अरे झाली का तयारी? ओ जरा थांबा. विघ्नेश मेकअप करता ना? फेर अँड लवली, फेर अँड लवली. त्या वैष्णवी बघू जाऊचा. हिरोईनी होय. बरोबर बरोबर. हिरो हिरो. या 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 या. गजाभाऊ, आमच्याकडून तयारी झालेली आहे. पोरगी आहे, जरा थांब. नाही कुठे आहे तुमचे? अहो का काय येतील या. ही फक्त बघा म्हणजे बघा, ठरवा एकदा काय ते. या, 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 या. चला पोरगी पाहायला जाऊ. आपण ती पोरगी बघायला जाऊ गजाभाऊ. चला येवा पाटला येवा माझ्या रस्ता दाखवू. नमस्कार भाऊ नाईक, नमस्कार. पण गजा भाऊ. तुम्ही आले हो. तुम्ही आले. तुमच्या मुलीचं नाव नोंदवलं बसून घ्या, आमच्या बसून घ्या. मंडळात. असे आहे हो. जगदाळ्याने बोलवलं. हा, हा, या 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 या. नमस्कार नमस्कार. हे नानासाहेब जगदाळे. हा आम्ही काय? नानासाहेब जगदाळे. जगदाळे. हो. काय तुमची डाळ बी शिजवण्याचा काय धंदा आहे की काय? अहो आमच्या आजोबा पंजोबा कापड पंजोबाच्या काळात कुठेतरी होता असेल ना. आता छे 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 छे. आता आम्ही खानदानी आहोत. हा दिसते हो, दिसते. आमचा हा मुलगा विघ्नेश. आमचा चिरंजीव कोण? विघ्नेश. नमस्कार, मी विघ्नेश जगदाळे. काय माझं यंदा कर्तव्य आहे. हो का? यंदा कर्तव्य आहे. विघ्नेश जगदाळे. तो मित्र रमलो. नमस्कार. गेलो हुमल्यासारखं मागे. विघ्नेश जगदाळे. तुमची दोघांची बी डाळ माझी पोरगी शिजवीत हो. गंमत केली, गंमत. गजा भाऊ मुलगी दाखवताय ना? हा? मुलगी वैष्णवी माझी पोरगी है. वैष्णवी, वैष्णवी बाळ जरा जपून बाहेर ये. पदर सांभाळ. पदर तेवढं ढळूक देऊ नको बाबा. पदर ढळू नको म्हणजे झाला शिरा. ह्या माझा चेडू वैष्णवी. कसा मग कसा वाटकोन बघूची सवय आहे. वर करू नको म्हटलंय तरी वर वगैरे पसंत मग. ओके ओके. सुरक्षित अंतर ठेव. ओके ओके. सुरक्षित अंतर ठेव. अजून लग्न झालं नाही आम्हाला.
मग आता पुढचं काय मला पसंत आहे मुलगी. नाही मला बोल. मुलगी छान आहे हो. अरे तुका करवली बघूया. अरे विघ्नेश, हा मुलगी पसंत आहे का तुला? हो हो पसंत आहे. मग आता पुढचे काय ते ठरवा गजा भाऊ. मुलगी, तुझं नाव काय? वैष्णवी. हो, तुला वैष्णवी मुलगा पसंत आहे का? भाऊ नाईक आहे आहे मानलं. डाळ शिजवणार. आता नानासाहेब हा तुम्हाला मुलगी पसंत. हो हो हो. भाऊ काका तुम्हाला मुलगा पसंत आहे. मला हो, हो. कधीचाच पसंत आहे. मग आता पुढचं काय. अहो त्याच्यात काय आहे? हे पहा, मला ना रामेश्वरला जायचं आहे. त्यामुळे आता पसंत असेल तर उद्या साखरपुडा, परवा लग्न आमच्याकडून पूर्ण तयारी आहे हो. आहे. आमच्याकडून फक्त नारळ मिळेल. तर तुम्ही आम्हाला मुलगी द्या. तुला काय सांगितलं होतं मध्ये बोलायचं नाही म्हणून ना. मंडळी, आमचा मुलगा विघ्नेश यांचं यंदा कर्तव्य आहे हो. आणि यांची मुलगी वैष्णवी हिचं यंदा कर्तव्य आहे. दोन्ही जोड कसं अनुरूप आहे. कशाला वेळ घालूया. आज लग्न जमणार नाही. पत्रिका छापायला आम्हाला आता वेळ नाही. तुम्हाला भानगडी माहीत झाल्या. आपण आमंत्रण देऊ. आजच तुम्हाला सर्वांना आमंत्रण देतो. आज उद्या साखरपुडा, परवा हळद आणि तेरवा लग्न. आपण उरकून येऊ. कसं नाही भाऊ. हो हो, रामेश्वरला लग्नाला सर्वांनी एकत्र येण्याची मुभा करा.